गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कसं आहे सगळे, आय होप सगळे छान असेल. तर आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डेला माझा क्लिनिंग डे असते, कारण की मुलंसुद्धा घरी असतात आणि त्याच्यामुळे मला निवांत असं क्लिनिंग करता येते, कारण की मग स्वयंपाकाचं मला एवढी घाई नसते. पण इतर डेला काय असतं की स्वयंपाक आधी आवरून घ्यावं लागतं, कारण मुलांचे टिफिन्स असतात, त्यांचा ब्रेकफास्ट, पुन्हा ते जेवूनसुद्धा जातात. त्यामुळे मला जी काय मी सकाळी उठते ना, तर जशी मी ते ब्रेकफास्ट लंचच्या कामाला जे काही लागते ना, तर मग त्याच्यानंतर मग मी माझी क्लिनिंगची कामं करते. पण जेव्हा सुट्टी असते ना, तेव्हा मी काय करते, ब्रेकफास्ट झाला की मी लगेच क्लिनिंगला लागते. आणि माझं क्लिनिंग सॅटर्डेलाच असतं, मुलांना सुट्टी असते तेव्हा. मिनिमम 2 तास क्लिनिंग चालतं, 2-2.5 तास. आणि मग त्याच्यानंतर लंच प्रिपरेशनला मी लागते असं. मग मला कसं निवांत असं करता येतं, नाही तर घाई आणि कसं माहिती आहे का, स्वयंपाक ब्रेकफास्ट आधी केलं ना, मग मी थकते अर्धी. तर मग मला असं क्लिनिंगची कामं जमत नाही. मग मी वरवर जे काही आपण डस्टिंग करतो, जसं डायनिंग टेबल पुसणं वगैरे, थोडंफार इथे तिथे हात मारते, म्हणजे फ्रीज पुसला वरवर, असं सगळं वरवर पुसून मग झाडझूड वगैरे करून मी फरशी वगैरे करते. पण सॅटर्डेला माझं डीप क्लिनिंग असतं. आणि डीप क्लिनिंग पण कसं असतं माहिती आहे माझं, की मी एक एक रूम आवरते. जसं आता लास्ट सॅटर्डेला जो मी व्हिडिओ अपलोड केला होता ना, तो माझा ना स्टडी रूम, माझ्या मिस्टरांचा ऑफिस रूम होता, तो मी आवरला. आणि त्याच्यानंतर हा त्याच्या बाजूचा रूम आहे, जिथे आमचा बेड वगैरे सगळं असतं, जिथे मुलं स्टडी पण करतात, कारण की ऑफिस बेडरूममध्ये मिस्टरांचं चालू असतं काम. तर मग ह्या रूममध्ये मुलं स्टडी करणं वगैरे, मग मजा मस्ती, आम्ही झोपतो वगैरे कधी कधी. तर मग आज तो रूम मी आवरायला घेते. तर मी एक एक गोष्ट प्रॉपरली मी क्लीन करते. जर व्हिडिओमध्ये मला शूट करता नाही येणार आहे, कारण की माझा ट्रायपॉड तुटला आहे. आणि माझं लक असं की आज मुलगा घरी असल्यामुळे त्याला थोडं थोडं म्हणजे असं मस्का मारून मारून त्याला मी शूट करायला लावलं. त्याचा स्टडी चालू होती ना, त्याच्यामुळे तो हे करत होता की मम्मा माझी स्टडी चालू आहे. पण तरी पण मी त्याला डिस्टर्ब केलं बिचारायला, म्हणले थोडं थोडं शूट कर. आणि मग मम्मीसुद्धा आली होती, म्हणून तिलासुद्धा थोडं थोडं शूट करायला लावलं. आणि काही शूटिंग मी स्वतःसुद्धा केली आहे. जसं आता हे जे मी चेअर पुसते ना, ते एका हातामध्ये मी ते पकडून, मोबाईल पकडून असं मी शूट करते, कारण की जेणेकरून मला शूट करता येईल. सो ठीक आहे, बॅड लक की माझा ट्रायपॉड तुटला. पण ठीक आहे, पण कामं थांबवायची नाही आहे. आणि जे काही यूट्यूबचे माझे व्हिडिओज आहे ते सुद्धा मला थांबवायचे नव्हते. संध्याकाळी मस्त मग माझ्या मिस्टरांनी जो ट्रायपॉड मागवला होता माझ्यासाठी, तो आला. आणि माझ्या मुलासाठी आम्ही त्याच्या बड्डेसाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून त्याला सायकल आम्ही गिफ्ट केली, तीसुद्धा आली आहे. आणि मोठ्या मुलासाठी जे काही आम्ही हेडसेट मागवलं होतं, त्याच्या म्हणजे माझ्या मिस्टरांनी, आमच्या आहोंनी. पण मग मिस्टरांनी सांगितलं की आधी चहा वगैरे घ्या, त्याच्याशिवाय तुमचं मी सायकलिंग असेंबलिंग करणार नाही. मग चहा बिस्किट घेतलं मुलांनी, आणि मी माझी बुलेट प्रूफ कॉफी घेतली. आणि मग नंतर ते लोक लागले आपलं असेंब्लिंगला. तर माझ्या मिस्टरांना खूप छान प्रकारे असेंब्लिंग जमते, कारण की मोठ्या मुलाला पण आम्ही ऑनलाईनच सायकल मागवली होती. पण त्याची गेअरची सायकल होती, व्हाईटमध्येच आहे, खूप छान होती. त्याची असेंब्लिंग त्यांनी खूप छान प्रकारे केली. तर इथे बघा, छोटा मुलगा मस्त स्वतःहून त्याचा होमवर्क वगैरे करायला लागला आहे. मला वाटलं आता त्याची सायकल आली आहे, तो कंटिन्यूस काय सायकल जवळच बसेल, पण तो खूप पंक्च्युअल आहे. त्याचं जे काही काम उरलं असेल ना स्टडीचं, तो कधीच स्किप करत नाही. एक वेळेस माझा मोठा मुलगा तरी स्किप करेल, पण छोटा मुलगा अजिबात नाही स्किप करत. इतकी त्याची सायकल आली, तर त्या सायकलजवळ थांबण्यापेक्षा त्याने बोललं मी आधी पटापट आवरून घेऊन. वाह, वडा ऍक्टिंग यार. माय न्यू ट्रायपॉड. तर हा खोलायचा कुठून रे? तुम्ही खोलो, मी शूट करते. तर इथे मी थोडी ॲक्टिंग केली. माझा ट्रायपॉड कधीच तुटला आहे, आदल्या दिवशीच तुटला होता. पण मग माझं थोडंसं ते दाखवतात ना, असं तसंच मी थोडीशी ॲक्टिंग केली. माझा मुलगा मला म्हणाला, मग ॲक्टिंग करणार थोडं असं तुझं, की ट्रायपॉड आता तुटला आणि तुझ्या पटकन असं न्यू ट्रायपॉड आला. मग मी केली, तर तो मला बोलतो वॉट ॲक्टिंग मम्मा. आणि मग हा जो ट्रायपॉड मागवला मी, तो 7 फीटचा आहे. माझ्या अहोंनी मागवला माझ्यासाठी.
आणि बघा ना अशी मी ॲक्टिंग करते. मला खूप आवडतं असं काहीतरी करायला कार्टूनगिरी. तर आहे मला आवडला, पण मला जो हवा होता ना 7 फीटचाच हवा होता. पण तो जेव्हा आपण त्याची साईज कमी करतो ना, तो एकदम म्हणजे यूज म्हणजे हँडल करायला तो प्रॉपर असं कुठे नेता पण आला पाहिजे होता बॅगेत वगैरे भरून, पण तो तसा नाही आहे. त्याचे थोडेसे स्टिक जे आहेत खालचे ते मोठे आहेत. त्याच्यानंतर इथे अहोंनी मुलासाठी हेडसेट पण मागवला होता, पण तो निघाला बिघडलेला. तर आता आम्ही तो रिटर्न करणार आहे. तर तो अपसेट झाला, पण ठीक आहे. सो बाय.